आजपासून ट्रॅव्हल व्लॉगिंग बंद, फूड व्लॉग सुरू. नाही चेष्टा केली हो. तर कसं काय मंडळी, आज आपली स्वारी निघाली होती पाटलांसोबत कराडला. आणि जाताना बघितलं तर आकाशात सुंदर असा सूर्यवलव तयार झाला होता. तसं बघायला गेलं तर ट्रॅव्हल व्लॉगर आणि फूड व्लॉगर यात व्लॉगर या शब्दापलीकडे फारसं काही असं साम्य नाही. पण कधी कधी ट्रॅव्हल व्लॉगरला पण भूक लागतेच की. आणि म्हणूनच आम्ही आलो होतो पलूसमधल्या शिवराय कॅफेला. जायचं भूक लागल्या गेम तर पाहिजे. तसा मनात रिस्क हे तो इश्क हे असा विचार करूनच कॅफेत एंट्री केली आणि ऑर्डर द्यायचा मान सरळ पाटलांना देऊन टाकला. आईला ऑर्डर ऐकली आणि वाटलं एवढे दिवस वाटायचं की गाडीच तेल खात्या. अहो पण इथं आल्यावर कळलं की जाऊ दे सोडा. मग काय, दिलेली ऑर्डर अशी एक 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 करून टेबलावर व्यवस्थित हजर झाली. आता एवढं सगळं पदार्थ समोर बघितल्यावर वदनी कवल म्हणायची काय मनात आणि शरीरात ताकद नव्हती. त्यामुळं आम्ही आपलं सरळ आडवा हात मारायला चालू केलं. खरं तर थोडी रिस्क घेऊनच या कॅफेत आलो होतो, पण इथले पदार्थ टेस्ट केल्यावर समजलं की इथली क्वालिटी खरंच लय भारी आहे. समोर आलेले सगळे पदार्थ असे बघता बघता संपले आणि आत्मा आणि मन दोन्ही तृप्त झाले. पण खरा डाव तवा झाला जेव्हा आम्ही ओनरला विचारलं, दादा बिल किती? 390 झाले दादा. आईला एवढी चांगली क्वालिटी, ती पण एवढ्या रिझनेबल रेटमध्ये, भारीच आहे की. आता एवढं चांगलं ठिकाण तुम्हाला सांगितल्याशिवाय राहील का? तर या कॅफेचा पत्ता आहे बघा, आपला पलूसमधला कराड तासगाव रोड आहे का ना, त्या रोडला ह्यो LPG पंप. आणि तिथं आलं की त्याच्यासमोर ह्यो बघा हा एक कॅफे. त्यामुळे कधी इकडे आले तर या कॅफेला यायलाच लागते.